जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत। आज मी मिरची करणार आहे, म्हणजे अशी मसाल्याची मिरची लोणच्यासारखी तोंडी लावण्यासाठी। चला मग त्यासाठी लागणार साहित्य ती कशी बनवायची ती पण बघूया। हे बघा, तुम्ही बघू शकता मी आता ही मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कमी तिखट आहेत, त्या अशा लांब साईजच्या घेतलेल्या आहेत, पोपटी कलरच्या मिरच्या आहेत त्या। आणि जे देठ काढून घेतलेले ते आता ही उभ्या कट करायचे, त्या उभ्या बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। तुम्ही चाकून कट केले तरी पण चालेल, मी विळेनं कट करते। असे कट करून घ्यायचे। ते भरवा मिरची खायला एकदम मस्त अशी होती, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, काही वेळ लागत नाही याला। हे बघा नुसतं कट करून घ्यायचे मधनं। हे बघा अशा पद्धतीने मी मिरच्या कट करून घेतलेल्या त्या सगळ्या। आता ही बाजूला ठेवून देऊया, ह्यासाठी मसाला तयार करूया। हे बघा 2 चमचे मी धने घेतलेले आहेत। आपल्याला चांगला असा मसाला करून घ्यायचा आहे। 1 चमचा बडीशेप, 1 चमचा बडीशेप टाकलेले, 1 चमचा मोहरी। आता हे सगळं असं गरम करून घ्यायचं चांगला वास येईपर्यंत। माझ्याकडे जिरं नाही तर मी ह्याच्यात जिरं पावडर टाकणार आहे। जिरं नाही माझ्याकडे आता सध्या, त्यामुळे मी जिरं पावडर टाकणार आहे ह्याच्यात। आता हे चांगलं असं गरम करून घ्यायचं। जिरं पण 1 चमचा टाकायचं आहे, धनच फक्त 2 चमचे टाकायचे। खमंग वास येईपर्यंत याला असं परतून घ्यायचं बरं का, म्हणजे खायला मसाला कसा कच्चा नाही लागणार। कमी गॅसवरच हे करा। हे बघा मस्त असं खमंग वास यायला लागला याचा। अजून 2 मिनिटं मी चांगलं असं परतून घेते, म्हणजे कच्चापणा निघून जाईल ह्यातला। हे बघा आता काय करते, गॅस बंद करते। मस्त असा वास यायला लागला, मी गॅस बंद केलेला आहे। तरी पण गरम असल्यामुळं मी असं चमच्यानं हे करते मिक्स। ताटात काढून घ्यायचं आहे, म्हणजे थंड होण्यासाठी। थंड झालेलं आहे, मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता याच्यात का नाही मोठं असं हे करून घ्यायचं आहे, जाडा भरडं आपलं सरळ लावून जाडं भरडं आपण हे करून घ्यायचं बारीक। हे बघा अशा पद्धतीनं मी बारीक म्हणजे करून घेतलेलं आहे, जाडं भरडं। मोठंच आहे, जास्त बारीक नाही केलेलं, जाडच ठेवायचा मसाला। आता हा मसाला बाजूला ठेवून देऊया। आता मी कढई ठेवलेले, कढई गरम झालेले। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, तेल गरम होऊ द्यायचं चांगलं। गरम झालं काय त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी टाकलेली, मोहरी तडतड अशी चांगली उडू द्यायची। हे बघा मोहरी तडतड उडलेले। आता ह्याच्यात थोडंसं माझ्याकडे जिरं होतं बघा, थोडंसं होतं ते टाकल्यात मी जिरं। आता याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। मिरची डोळ्यात उडेल याची काळजी घ्या। मिरची चांगली अशी तळून घ्यायची बरं का, असं डाग पडेपर्यंत याला ना असं तळून घ्यायची, चांगलं भाजून घ्यायची। कमी गॅसवरच भाजायच्या, जास्त हाय गॅस करायचा नाही बिलकुल। असली मस्त लागते नाही मिरची केल्यावर, चांगली भाजून घ्या, म्हणजे उघराट नाही लागणार, तिखट नाही लागणार, खायला खमंग लागणार। टाळा पडेपर्यंत असं भाजून घ्या। आणि डोळे जरा पाठीमागून घ्या, नाहीतर डोळ्यात गेले ना बी ही होईल, आग होईल डोळ्यांची। उडतात ना तेलात बी, त्यामुळे ते जरा मागं सरकायचं। चांगली मी भाजून घेणार आहे मिरची, खायला पण मस्त अशी होती। त्याच्यात काय मसाले टाकून घेऊया। मीठ थोडंच टाकलेलं आहे, मीठ कसं चवीपुरतं टाका,
जास्त खारट नका करू, नाही तर खारट होईल मिरची. थोडीशी हळद टाकायची, चवीपुरतं हळद, जास्त नाही. माझ्याकडे जिरं नव्हतं म्हणून जिरे पावडर टाकलेली आहे मी. 1 चमचा जिरं पावडर टाकलेले. थोडंसं लाल तिखट, थोडंसं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका बरं का, जास्त कमी टाका. आता ते केलेला मसाला आहे काय ते टाकून घेणार आहे याच्यात 2 चमचे. उरलेला मसाला तसंच ठेवायचा आहे, दुसरी मिरची करताना तुम्ही वापरू शकता. जे दिसते आता याच्यामध्ये थोडंसं आपण मी लिंबाचा रस घेतलेला आहे, यात ओतून घ्यायचं आहे. चांगले असे मिक्स करायचं आहे. हे बघा किती मस्त असे झालेले आहे. मसाला बी किती मस्त असा मिरचीला बसलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. लिंबाचं पाणी ओतल्यानंतर 2 मिनटं परतायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. या मग भरलेली मिरची खायला. या मग मसाल्याची मिरची खायला. आणि कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा.